पीसफुल, पिक्चर परफेक्ट, कमाल वाइब्स आणि प्रत्येक एज ग्रुपला बेस्ट अशी जागा म्हणजेच विहंग विहार रिसॉर्ट जे पालघरला आहे. आता तुम्ही बाय रोड जाणार असाल तर मुंबईवरनं 3 तास लागतात आणि जर ट्रेननी जाणार असाल तर सफाळे स्टेशनवरनं तुम्हाला ऑटो पकडून तुम्ही 30 ते 40 मिनिटात विहंग विहारला पोहोचता. आता व्हिडिओ पूर्ण बघायच्या आधी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने आता लगेच सबस्क्राईब करा. आता तिथे आत गेल्यावर एंट्री आणि रजिस्टर झाल्यावर तुम्हाला तिथे कुपन्सही मिळतात, जे अर्थात ब्रेकफास्ट, डिनर, हाय टी, लंच ह्याचे आहेत. आता इथे आपण स्टेचे काय काय ऑप्शन आहेत बघूया. तर ग्लास रूम आहे, ट्रायंगल रूम आहे, ग्रुप पॅकेज येतं, इथे डिलक्स रूम आहे, ट्रायंगल रूम पण आहे. तर आम्ही इथे फॅमिली रूम घेतली होती. नीट, क्लीन आणि जिथे प्रत्येक रूममध्ये AC, TV सगळं व्यवस्थित होतं. गरम पाण्याची सोय वगैरे यांची खूप चांगली होती. हाय. आणि समोरच असं छान गार्डन आहे. ती जी दिसतीये ती ग्लास रूम आहे. मग आम्ही जरा तिथे फोटो बिटो काढले आणि मग ठरवलं की थोडंसं आधी एक्सप्लोर करूया की तिथे आजूबाजूला काय आहे. तर तिथे ट्रेन आणि बोटिंग पण होतं. टायमिंग ऑड जरी असले तरी सुद्धा तुम्ही कितीही वेळा बोटिंग आणि टॉय ट्रेन करू शकता. इकडचा वाइब्स बेस्ट आहेत एकदम. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळे इथे एन्जॉय करू शकता. आणि ते आहे ट्रँग्युलर रूम. एकदम युनिक आहे. तुम्ही तिथेही स्टे करू शकता. ते बघा तिथून टॉय ट्रेन चालू सुद्धा झाली. पण आम्ही आता टॉय ट्रेन मध्ये नाही बसणार आहे. तर आम्ही आता जातोय स्विमिंग पूल मध्ये एन्जॉय करायला. स्विमिंग पूलचा टायमिंग पण 9 ते 1 आणि 3 ते 6 असाच होता. त्याच्यामुळे आम्ही विचार केला की टॉय ट्रेन, बोटिंग हे दुसऱ्या दिवशी सकाळी करू शकतो. त्याच्यामुळे आता आम्ही स्विमिंग पूल मध्ये धमाल करायला आलो. स्विमिंग करून झाल्यानंतर गरमागरम भजी, चहा, कमाल असा नाश्ता केला. तिकडचं लंच, डिनर, नाश्ता एक नंबरच, कमालच होतं. आमच्या रूम समोरच तिथे मस्त असं मैदान होतं आणि तिथे आम्ही मुलांबरोबर सोनसाखळी, पकडापकडी असे भरपूर गेम खेळलो. खरंच कधीतरी लहान होणं ही तितकंच महत्वाचं असतं. खूप मजा आली. ट्रायंगल रूम हे तिकडचं बेस्ट अट्रॅक्शन होतं आणि या ट्रायंगल रूमच्याच पुढे गार्डनही आहे, जिथे मुलांबरोबर आम्ही खूप एन्जॉय केलं. आणि तिथे असे 6 ते 7 टेंटही होते. आता हे सगळं तुम्हाला जर बुकिंग करायचं असेल किंवा अजून माहिती घ्यायची असेल तर त्यांची जी वेबसाईटची लिंक आहे ती खाली डिस्क्रिप्शनला देतेय, तिथे नक्की विजिट करा. त्याच्यानंतर हा पूर्ण मॅप तिथे होता की आता आपण कुठे उभे आहोत किंवा अजून तिथे काय काय गोष्टी एक्सप्लोर करायला आहेत त्यासाठी. छान गप्पा मारत मारत आम्ही जात होतो ते प्रायव्हेट बीचवर. पण आता अंधार असल्या कारणाने आम्हाला जास्त पुढे जाता आलं नाही. आणि आज त्यांच्याकडे होती DJ नाईट. भरपूर नाचलोय आम्ही, कमाल.
भरपूर नाचलो, मनसोक्त जेवलो. नेमकं हे जास्त काही शूट करता आलं नाही. असो, आता दुसऱ्या दिवशीच्या सकाळचा नाश्ता बघूया काय होता. यांच्याकडे व्हेज आणि नॉनव्हेज असे दोन्हीही ऑप्शन आहेत आणि परत एकदा नक्की सांगेन, इकडचं जेवण नाश्ता कमाल आहे. आता फ्रेश होऊन नाश्ता करून आम्ही बोटिंग करायला निघालोय. बोटिंगचा एक्सपिरियन्स कमाल होता आणि आता आम्ही वाट बघतोय टॉय ट्रेन मध्ये बसण्याची. आणि फायनली आम्ही टॉय ट्रेन मध्ये बसलोय. इथे आजूबाजूला बघण्यासारख्या बऱ्याचशा गोष्टी होत्या. आणि या टॉय ट्रेन मधनं जाताना मस्त बीच व्ह्यू सुद्धा बघायला मिळतो. टॉय ट्रेन असली म्हणून काय झालं, ट्रेनवर छैया छैया डान्स हा झालाच पाहिजे, त्यामुळे आम्ही तिथेही थोडासा डान्स केलाय. सो अशा प्रकारे इथे आपल्याला टॉय ट्रेन ही खूप एन्जॉय करता येते. विहंग विहार हे रिसॉर्ट परत एकदा सांगेन, सगळ्या एज ग्रुपसाठी एकदम बेस्ट आहे. आमचा दिवस कसा संपला आम्हाला कळलं नाही. शेवटी आम्ही विहंग विहारला बाय बाय केलं आणि तिथून निघालो घरी यायला.